नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी लागणारे आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते। बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, गावामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना कोणी केली। आता सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलेला सत्याग्रह आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, चौदार तळे सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा केलेला सत्याग्रह आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात। आता निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात, बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे, राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो। बघा विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उगम पावते, सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा ही नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारले, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती। बघा विद्यार्थी मित्रांनो सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते। आता राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या बघा 250 असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, सूर्यमालेमधला सर्वात या ठिकाणी मोठा ग्रह कोणता असतो, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता, हा प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो। सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता, गुरु ग्रह आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं, चले जाव चळवळ विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे। सोपा प्रश्न आहे, सन 1942 मध्ये चले जाव बघा ही चळवळ सुरू झाली होती, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारले, धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले। आता धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं, सरोजिनी नायडू यांनी केले होते पहा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी, चालू घडामोडी, गणित बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील, बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, भारतीय दूरसंचार क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। आता भारतीय दूरसंचार क्रांती जनक कोणाला म्हणतात, तर सॅम पित्रोदा बघा यांना भारतीय दूरसंचार या ठिकाणी क्रांती जनक असे म्हणतात, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारले, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे महात्मा गांधी यांनी सुरू केली होती, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते। सर्वात जास्त रबराचं उत्पादन विचारले कोणत्या राज्यामध्ये होते, सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होत असते। विषय क्रमांक पुढचा पाहूयात, सरदार वल्लभभाई पटेल बघा ही राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे, कोणत्या ठिकाणी असेल, बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा पाहूयात प्रश्न क्रमांक 15, भांगडा हे नृत्य कोणत्या राज्याचं नृत्य आहे, भांगडा।
आता भांगडा बघा हे नृत्य कोणत्या राज्याचं असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. भांगडा हे नृत्य विद्यार्थी मित्रांनो पंजाब राज्याचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जगामधला सर्वात उंच प्राणी कोणता? जगामधला सर्वात उंच प्राणी कोणता असेल? जिराफ. बघा जगामधला सर्वात उंच प्राणी जिराफ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये बघा सीमांची सुरक्षा कोण करतात? बघा भारतामध्ये सीमा म्हणजे बघा बॉर्डर. बघा भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोण करतात? BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. BSF विद्यार्थी मित्र भारतामध्ये सीमांची सुरक्षा करतात. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघा नक्कीच बघावयास मिळतील. आता राष्ट्रीय विषाणू संस्था कुठं असेल? बघा पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संस्था पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पंचायत समितीचे सचिव कोण असतात? पंचायत समितीचे सचिव कोण असतात? बघा गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात. गट विकास अधिकारी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलंय? रविकुमार दहिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित असेल? रविकुमार दहिया हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो कुस्ती या खेळासंबंधीचा खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता? आता सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह विचारलाय. आता वेगवान ग्रह कोणता असेल? बुध. बघा विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे. विषय क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं? बघा पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी असतो? बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. पोलीस हुतात्मा दिन आपल्याकडे केव्हा असतो? बघा या ठिकाणी 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? महात्मा ज्योतिबा फुले तृतीय रत्न या नाटकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठं आहे? मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठं आहे? बघा मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोलमेज परिषदेचे ठिकाण कोणत्या देशामध्ये होते? बघा गोलमेज परिषदा बघा एकूण 3 झाल्या होत्या. गोलमेज परिषद यांचे ठिकाण कोणत्या देशामध्ये होते? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इंग्लंड. बघा या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो गोलमेज परिषदेचे ठिकाण इंग्लंड या देशामध्ये होते. विषय क्रमांक पुढचा, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन कुठं आहे? बघा सुंदरबन सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलं? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे? बघा गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा आहे. विषय क्रमांक पुढचा, बघा काय विचारले? महाराष्ट्र राज्यामध्ये. आता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त वने आहेत? आता सर्वात जास्त वन कुठं असतील महाराष्ट्र राज्यामध्ये? बघा विद्यार्थी मित्रांनो विदर्भामध्ये सर्वात जास्त वने आहेत. तर गडचिरोली हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अरण्याच्या टक्केवारीमध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे. विदर्भामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय? सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सापुतारा विद्यार्थी मित्रांनो हे थंड हवेचं ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे. सापुतारा कुठं आहे? गुजरात या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. जगामधला सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सोडला होता? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? स्पुटॅनिक. जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह बघा स्पुटॅनिक कोणत्या देशाने सोडला होता? तर रशिया या देशाने बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह सोडला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, कोणते खत असतात? बघा खालीलपैकी कोणते खत असतात? ते खत रोपांना समतोल आहार पुरवतात. बघा कोणते खत असतात? कंपोस्ट खत रोपांना समतोल आहार पुरवतात. विषय क्रमांक पुढचा, लोक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? लोक आयुक्त यांची नेमणूक करण्याचे अधिकार बघा राज्यपाल यांना असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? आता वेंबनाड हे सरोवर कुठं असेल? वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पंडिता रमाबाई.
बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. आर्य महिला समाजांची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रकाशाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? प्रकाशाची तीव्रता कशामध्ये मोजतात? बघा फोटोमीटर या एककामध्ये प्रकाशाची तीव्रता मोजली जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, बांगलादेशाचं चलन कोणतं आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर लगा. बांगलादेशाचं चलन कोणतं आहे? टका. कुठलं आहे? बांगलादेशाचं चलन कोणतं आहे? टका. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? यवतमाळ हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकणामधल्या सर्व नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? कोकणामधल्या सर्व नद्या विचारले कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? आता या ठिकाणी बघा वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. जिल्हा कोणता असेल? वैतरणा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? डहाणू हे ठिकाण हे चिकू या फळासाठी प्रसिद्ध कोणतं आहे? डहाणू हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? आता कोल्हापूर ते सावंतवाडी आंबोली घाट लागतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये जैवतंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये जैवतंत्रज्ञान विद्यापीठ कुठं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ नागपूरला आहे. विषय क्रमांक पुढचा, कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारला आहे? राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? झाला होता प्रश्न आपल्याकडे. हिवाळी अधिवेशन नागपूरला भरते, पावसाळी अधिवेशन मुंबईला भरते, हिवाळी अधिवेशन नागपूर. विषय क्रमांक पुढचा बघा, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? चंद्र विचारलाय दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? चंद्र बघा दररोज या ठिकाणी 50 मिनिटे उशिरा उगवतो. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखतात? महाराष्ट्र राज्याची बघा जी काही किनारपट्टी आहे कोणत्या नावाने ओळखतात? महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा या नावाने ओळखतात. बघा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? झाला होता प्रश्न आपल्याकडे. आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, भारतमाला परियोजना यांचा संबंध कशाशी आहे? भारतमाला परियोजना यांचा संबंध रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी संबंधित आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालतो? आता ग्रामीण वस्तीमध्ये बघा शेती असेल, पशुपालन असेल, नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित बघा जे काही व्यवसाय असतात आपण त्यांना काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय. म्हणजे ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय चालतो. विषय क्रमांक पुढचा बघा, सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान महत्त्वाचे असते? आता सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान महत्त्वाचं असतं? बघा सुती कापड उद्योगासाठी दमट हवामान या ठिकाणी महत्त्वाचं असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या हरित क्रांतीचे जनक बघा डॉक्टर MS स्वामीनाथन यांना पहा भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा, 19 जुलै सन 1969. 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण किती प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा लागून आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? मिशन इंद्रधनुष्य काय असेल? बघा या ठिकाणी लसीकरण यांच्या संबंधीचं आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या भागांना काय म्हणतात? आता कोकण किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टीच्या बघा समुद्रास लागून असलेल्या भागांना आपण काय म्हणतो? खलाटी म्हणतो पहा खलाटी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी चेकमेट ही संज्ञा कुठे वापरतात? चेकमेट ही संज्ञा बुद्धिबळ या खेळामध्ये वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी एकूण 7 कटक मंडळे आहेत, 7. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. चुकीची जोडी ओळखा. चले जाओ चळवळ सन 1942 बरोबर आहे. पुणे करार सन 1932 मध्ये झाला होता, बरोबर आहे. असहकार चळवळ सन 1920 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा होती? सन 1930 ला होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा म्हणजे दयेचा अधिकार आहे? दयेचा अधिकार कोणापाशी असतो? राष्ट्रपतीकडे यांच्या असतो. तर कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीकडे बघा दयेचा अधिकार आहे? कलम 72 नुसार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीकडे बघा माफीचा अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पाचगणी बघा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कान्हा. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येते? कान्हा. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशाशी क्योटो प्रोटोकॉल काय असेल? नद्याचं पाणी वाटप, सीमा वातावरणातील बदल, हवाई उड्डाण. क्योटो प्रोटोकॉल विद्यार्थी मित्रांनो वातावरणातील बदल यांच्याशी संबंधित आहे. दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर राधानगरी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, गवे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक, कुंभार्ली घाट विचारले. खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे? कुंभार्ली घाट. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कुंभार्ली घाट विद्यार्थी कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मुर्रा, मेहसाणा, सुरती या कशाच्या जाती आहेत? मुर्रा, मेहसाणा, सुरती विद्यार्थी मित्रांनो मुर्रा, म्हैस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी अलिबाग या ठिकाणी बघा अलिबागला काय प्रसिद्ध आहे? अलिबागला कलिंगड प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. सांगली द्राक्ष बरोबर आहे. वसईची केळी. राजेवाडीमध्ये काय प्रसिद्ध आहे? राजेवाडीला अंजीर यायला पाहिजे, अंजीर. राजेवाडीमध्ये अंजीर प्रसिद्ध आहे. संत्री नागपूरला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 2 शब्द किंवा 2 वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? आता 2 वाक्य आपण या ठिकाणी जोडतो पहा. तो शेतामध्ये गेला आणि कामाला लागला. आता 2 वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये आणि येते. बघा या ठिकाणी आणि, व, परंतु, किंवा हे काय असतील? उभयन्वयी अवयव. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणतं बलाचं एकक? बलाचं एकक कोणतं असेल? बघा न्यूटन विद्यार्थी मित्रांनो हे बलाचं एकक न्यूटन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं असेल? सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास विद्यार्थी मित्र ॲनाटॉमी या शास्त्रामध्ये सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, सेन्सेक्स हे खालीलपैकी काय? सेन्सेक्स हे काय असेल? सेन्सेक्स शेअर बाजार निर्देशांक. बघा सेन्सेक्स काय आहे? शेअर बाजार निर्देशांक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी आगा खान कप कुठं असतो? आगा खान कप विद्यार्थी मित्रांनो हॉकी या खेळासंबंधीचा या ठिकाणी तो कप आहे. विषय क्रमांक पुढचा, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 40 या ठिकाणी काय विचारला आहे? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा आदिवासी विकास भरती चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 5000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.